आनंदी या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की ते नागपंचमी स्पेशल इथे भाग दाखवलेला आहे. जो काही युगंधर असतो तो इथे महादेवांचा अभिषेक घालत असतो. इथे अभिषेक सुरू असतो. सगळेजण घरचे हात जोडून उभा असतात. तितक्यातच घरात एक पेटी आलेली असते. आता हीच पेटी असते ज्यात खरं तर या विद्याधरने आनंदीला डांबून ठेवलेलं असतं. तो त्याच्या माणसांना कॉल करतो आणि त्यांना धमकावत असतो. ही पेटी इथे काय करते, त्यात तर आनंदी आहे ना असं म्हटलेली असतात. इकडे पूजा सुरू असते. मात्र त्याच वेळी त्या पेटीवर एक साप जाऊन बसलेला असतो. जेव्हा सगळेजण साप पाहतात तेव्हा मात्र सगळेजण फार घाबरलेले असतात. इकडनं विद्याधर त्या सापाच्या समोर जातो तेव्हा मात्र त्याला जोरातच त्याने डंक मारलेला असतो. आता विद्याधर बाजूला जातो आणि युगंधर त्या सापापुढे येतो आणि ओम नमः शिवाय असं म्हटल्याबरोबर तो साप हळूच त्याची वाट काढतो आणि तिथून निघून जातो. आता त्या जाणाऱ्या सापाकडे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांनीच हात जोडलेले असतात. इकडनं माई म्हणत असतात आज नागपंचमी आणि नागपंचमीच्या एवढ्या चांगल्या दिवशी जर साप घरात आलाय म्हणजे कुठला तरी दैवी संकेतच असेल. असं म्हटल्याबरोबर युगंधर विचार करतो, दैवी संकेत म्हणजे काय असेल, या पेटीत तर काही नसेल ना. असं म्हणूनच आता तो पेटी उघडायला जात असतो. इकडनं विद्याधरचा जीव खालीवर होत असतो. आता त्या पेटीत आनंदी असते आणि नेमकं पुढे काय होईल. आनंदी जर त्यात निघली आणि ह्या विद्याधरचं नाव समोर आलं तर विद्याधरची कशी वाट लागते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत